गाईज, मी माधुरी आणि तुम्ही आज माझ्याबरोबर ती टोमॅटोची चटणी बनवत आहात आणि बटाट्याची भाजी बनवत आहात. बटाट्याच्या भाजीसाठी आपण टोमॅटो ॲड केलेला आहे आणि बटाटासुद्धा ॲड केलेला आहे. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी आपण 4 कांदे चॉप करून घेतलेले आहेत अशा साईजमध्ये आणि 4 कांदे टाकायचे आणि आपण इथे टोमॅटो स्लाईस घेतलेत 6 आणि हे खराब नाही झालेलं तर त्याचा डेट होता. तर 4 कांदे घ्यायचेत मोठे मोठे आणि हे छोटे छोटे कांदे आहेत म्हणून 6 टोमॅटो आहेत म्हणून 6 घेतलेले आहेत. जेवढे तुम्ही कांदा जास्त टाकताल तेवढी चटणी खूप छान लागते. आपण तेलामध्ये हळद टाकून घेतली आहे आणि तेल चांगलं उकळत आहे. आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ना आपण फोडणी नाही टाकायची जिरे आणि मोहरी ह्या सगळ्यांची. ठीक आहे, ही आपण सिंपल बनवत आहे. कांदा पूर्ण टाकून घ्यायचा 4 कांदे. जेवढे टोमॅटो असतील ना तेवढेच आपल्याला कांदा सुद्धा यूज करायचा. हे आपण टोमॅटो ह्या साईजमध्ये सगळे कट करून घेतलेले आहे. ठीक आहे, आणि ह्याची साईज अशीच ठेवायची आहे. आपल्याला नंतर हे टोमॅटो बारीक तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्यात नीटनेटके. आणि जर तेलामध्ये फ्राय नसतील होत तर आपल्याला थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा आहे, ते मी दाखवते तुम्हाला. ठीक आहे, आणि इथे आपला कांदा भाजत आहे. ठीक आहे, आणि इथे आपलं बटाटा जो आहे खूप शिजला आहे अक्षरशः. आता याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं, कोथिंबीर टाकायची, तेल ऑलरेडी टाकलेलं आहे, हळद पण टाकलेली आहे आणि मीठही टाकलेलं आहे. बटाट्याची फोडणी झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. इतकं पाणी इनफ आहे 3 लोकांसाठी. आणि बटाटा ऑलरेडी आपण तेलामध्ये अर्धा शिजवून घेतलेला आहे. त्याची गॅस फुल करायचा 2 मिनिटासाठी, एक उकळी येत नाही तोवर. कांद्याचे हे हाल झालेले आहेत. कांदा पिवळा दिसतोय आपल्याला, पांढरा कांदा दिसत नाही आहे. ठीक आहे, बटाट्याच्या भाजीला एक उकळी आलेली आहे. आपल्याला याचा गॅस कमी करायचा आहे. मस्त बटाट्याला उकळी आलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये कूट टाकणार आहोत. 2 3. आता तुम्ही हे चमच्याने टाका. मला अनुभव आहे म्हणून मी हातानेच टाकलेला आहे. भाजी किती पातळ बनवली त्याच्यानुसार कूट ॲड करायचा. जेवढी जास्त भाजी तेवढा थोडासा कूट ॲड जास्ती करा. हे आल आहेत बटाट्याच्या भाजीची. ठीक आहे, याला आपण 10 मिनिटं उकळत ठेवणार आहोत. ठीक आहे, आपलं बटाट्याची भाजी रेडी आहे. वास पण खूप छान येतोय आणि तेल पण जास्त नाही आलेलं आहे. ह्याला स्ट्रक्चर एकदम ओके आहे, तुम्ही ढवळून बघू शकता. ठीक आहे, हे इनफ आहे 3 ते 4 लोकांसाठी. ठीक आहे, आपल्या कांद्याचे हे हाल आहेत. कांदा अशा प्रकारे भाजलेला आहे. थोडासा कच्चा दिसतोय, ह्याला पण ओके ओकेमध्ये भाजून घ्यायचं आहे. कारण की हे जर व्यवस्थित नाही भाजलं तर तुम्ही चटणी खाताना तुम्हाला कांदा चरचर लागेल. तो प्रत्येक घासांमध्ये नाही लागावं म्हणून याला पण नीटनेटकं व्यवस्थित भाजून घ्या तेलामध्ये. इथे तुम्हाला वाटत असेल तेल नाही आहे, खूप तेल आहे. एवढाच तेलामध्ये आपल्याला सगळा कांदा परतून व्यवस्थित घ्यायचा आहे. याला टाईम लागेल आणखीन 5 मिनिट. वेळ लागू द्यात, काही फरक नाही पडत आहे, पण कांदा व्यवस्थित भाजून घ्या. हा तुम्हाला करपला असं वाटत असेल, हा करपलेला नाही आहे, हा गोल्डन झालेला आहे कांदा. ओके, बघू शकता कांदा बऱ्यापैकी गोल्डन झालेला आहे पूर्ण. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे. आपण ताटामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे, ती सगळंच आपल्याला ॲड करायचं आहे. आता याला आपल्याला न काही टाकता मीठ सुद्धा आत्ताच टाकायचं नाही आपल्याला.
त्याला झाकून ठेवायचं का तर हे मस्त एकजीव व्हावं आणि टमॅटो गळावं. ठीक आहे, मग आपण याला बंद करून ठेवणार आहे. अशा प्रकारे आपण टमाटोची चटणी 5 मिनिट ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर भाजीचे काय हाल आहेत आपण ते बघूयात. ही पळी खूपच मध्ये लुडबुड करते. जेवढं पाणी होतं टमॅटोच्या चटणीमध्ये टमॅटोचं ते सगळं ऑब्झर्व केलेलं आहे टमॅटोनी आणि ते आता साल सोडायला लागेल टमॅटो. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहे. आपण मीठ ॲड केलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा शितोडा मारणार आहे. आता टमॅटो काय करेल, 2 प्रोसेस एक साथ करणार. एक, आपण जे हे टाकलं आहे काय म्हणतात त्याला, मीठ टाकलं आपण, त्याच्याच बरोबर आपण पाण्याचे शिंतोडेही मारून घ्यायचे. जास्त शिंतोडे नाहीत मारायचे आपल्याला, थोडेसे शिंतोडे 2-3 इनफ आहेत. ठीक आहे, बघा हे जरा ओलं ओलं दिसतंय. ठीक आहे, आता ह्याच्यानी वाफेल चांगला टमॅटो आणि साल सोडून देईल.